नमस्कार मित्रांनो, आज आपण पुणे शहरातील एक प्रसिद्ध ठिकाण पाहणार आहोत आणि ते ठिकाण आहे शनिवार वाडा। हा जो समोर पुतळा दिसत आहे तो आहे थोरले बाजीराव पेशवे यांचा। त्यांचे पूर्ण नाव बाजीराव बाळाजी भट किंवा बाजीराव बल्लाळ। हा शनिवार वाडा पहिले बाजीराव यांनी बांधला। मित्रांनो, आता आपण शनिवार वाड्याच्या उजव्या बाजूनी आत आलो आहोत। हा जो समोर दरवाजा दिसत आहे तो आहे मस्तानी दरवाजा। मस्तानी जेव्हा ह्या वाड्यात राहत होती तेव्हा तिच्यासाठी स्वतंत्र दरवाजा बनवला होता। ह्याच दरवाजाच्या आतील बाजूला मस्तानीचा महाल होता। मित्रांनो, मी हा व्हिडिओ 14 जुलै 2024 रोजी शूट केला आहे। भारतीय पुरातत्व विभागाने हा बोर्ड लावला आहे। ह्या बोर्डवर लिहिल्यानुसार शनिवार वाडा आतून जर पाहायचा असेल तर त्याचे 20 रुपयाचे तिकीट ह्या ऑनलाईन वेबसाईटवरून काढावे लागते। इथे कॅशवर तिकीट मिळत नाही। वाड्याच्या समोरील प्रांगणात हे बटाट्या मारुतीचे मंदिर आहे। वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता। हे मंदिर लॉईड्स पूल अर्थात हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल बांधणाऱ्या किंजळ्यांनी बांधले। मंदिरात 19 मार्च 1924 रोजी मारुतीची मूर्ती बसवण्यात आली। हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे। वाड्याच्या एकदम समोरील बाजूला जो सुरुवातीला तुम्हाला दाखवला होता तोच हा पहिल्या बाजीराव यांचा पुतळा। पुतळ्याच्या समोरील बाजूला पेशव्यांची वंशावळ कोरलेली आहे। पुणेरी पगडी तसेच पेशव्यांचा इतिहास या ठिकाणी लिहिलेला आहे। हे आहे बाजीराव पेशवा यांचे हस्ताक्षर। ह्या नकाशात दाखवले आहे की 1760 मध्ये मराठ्यांचे राज्य कुठपर्यंत पसरले होते। पहिले बाजीराव अर्थात बाजीराव बल्लाळ यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला। शनिवार वाड्याच्या पायाभरणीचे काम 10 जानेवारी 1730 रोजी सुरू झाले, तर 22 जानेवारी 1732 रोजी शनिवार वाड्याची वास्तुशांत करण्यात आली। त्या दिवशी शनिवार होता म्हणून शनिवार वाडा असे नाव पडले। 1732 नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे बदल होत राहिले। बुरुजाच्या दरवाजाचे काम होण्यास 1760 हे वर्ष उजाडले, तोच म्हणजे दिल्ली दरवाजा। मित्रांनो, वाड्याचा दिल्ली दरवाजा आणि संपूर्ण तटबंदी भक्कम आहे। दिल्ली दरवाजाची वरची बाजू लाकडी असून ती सुस्थितीत आहे। आता आपण मुख्य प्रवेशद्वाराची आतील बाजू पाहत आहोत। या पायऱ्यांनी आपण वरच्या बाजूला नगरखान्यामध्ये चाललो आहोत।
वरती जाताना डाव्या बाजूला एक दरवाजा आहे. हा आहे उजव्या बाजूचा बुरुज. हा आहे शनिवार वाड्यातील सुस्थितीत असलेला नगारखाना. हे सर्व लाकडी काम सुरेख दिसत आहे. हा वाड्याच्या समोरील भाग आपल्याला दिसत आहे. आता वाड्याच्या आतील सर्व भाग आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, पावसाळा सुरू असल्यामुळे वाड्यातील सर्व परिसर हिरवागार दिसत आहे. मित्रांनो, पाऊस सुरू झाला आहे. शनिवार वाड्यामध्ये 1808, 1812, 1813 या वर्षी छोट्या मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात. तर 17 नोव्हेंबर 1817ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्टर हेनरी डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पुंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. मित्रांनो, आपण तटबंदीवरून फेरफटका मारू आणि जे काही वरून दिसते ते तुम्हाला मी दाखवतो. चला. इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. हा आहे वाड्याच्या उजव्या बाजूचा बुरुज. मित्रांनो, हा गोल स्तंभ कशाचा आहे ह्याबद्दल मला काही माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुम्हाला सुरुवातीला जो मस्तानी दरवाजा दाखवला होता त्याचीच ही आतील बाजू आहे. वाड्याच्या चारही बाजूंच्या तटबंदीवरून खाली उतरण्यासाठी अनेक पायरी मार्ग बनवलेले आहेत. त्यातीलच हा एक आहे. हा आहे गणपती रंगमहालातील कारंजा. हा आहे उजव्या बुरुजाच्या तटबंदीमधील मधला बुरुज. 1828 मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल 90 वर्षांनंतर अखेर वाड्याची दुरावस्था संपली. 1919 मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला आणि वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत 1923 पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. हा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या पुढील बाजूला लाल महाल दिसत आहे. हीच ती जागा आहे. ह्या ठिकाणी महाराज लहानपणी काही वर्षे राहिले होते. हा आहे वाड्याच्या पाठीमागील उजव्या बाजूचा बुरुज.
आता आपण वाड्याच्या एकदम पाठीमागील बाजूला आलो आहोत. हा मागील बाजूचा मधला बुरुज आहे. मित्रांनो, हा समोर दुघई महाल दिसत आहे. हा आहे डाव्या बाजूचा एकदम मागील साईडचा बुरुज. हा आहे नारायण दरवाजा. ह्याच्या बाजूने वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत. हा डाव्या बाजूच्या तटबंदीमधील पायरी मार्ग आहे. मित्रांनो, हा समोर डाव्या बाजूचा बुरुज दिसत आहे. आपण पूर्ण वाड्याच्या तटबंदीवरून वेढा घालून दिल्ली दरवाजाकडे आलो आहोत. आता आपण समोरील दरवाजातून खाली उतरलो आहोत. मित्रांनो, वाड्यातील वडाची झाडे खूप जुनी आहेत. वाड्यातील कित्येक घटनांची ही झाडे साक्षीदार आहेत. काही वेळापूर्वी तटबंदीवरून पाहिलेला हा आहे दुघई महाल. हा 2 मजली महाल होता. त्यात नक्की कोण राहत होते ह्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. जमिनीपेक्षा हा काही खोलीवर आहे. खूपच जबरदस्त नियोजन त्या काळी वाडे बांधण्यात होते. हा वाड्यातील प्रचंड मोठा हौद आहे. त्या काळी वाड्यात 1000 पेक्षा जास्त लोक राहत होते. त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी हा हौद बांधला होता. ह्या हौदाशेजारी मोठी विहीर आहे. मित्रांनो, ही वाड्याच्या पाठीमागील तटबंदी आहे. तटबंदी रुंदीला खूप मोठी असून त्यामध्ये फिरण्यासाठी जागा तसेच काही ठिकाणी खोल्या देखील आहेत. मगाशी पाहिलेला हौदाच्या शेजारी हा एक मोठा दगड ठेवलेला आहे. ह्याचे कारण समजले नाही. मित्रांनो, हौदाच्या शेजारी ही पहा मोठी विहीर. हिच्यावर अर्धे बांधकाम केलेले आहे. इथे रहाट आहे. त्याने ह्या विहिरीतून पाणी बाहेर काढले जात असे.
हे निवासस्थान आहे थोरले माधवराव पेशवे यांचे। आणि हे दुसरे निवासस्थान आहे सदाशिवराव भाऊ यांचे। हा समोर हजारी कारंजा आहे। हा सवाई माधवराव यांच्या करमणुकीसाठी बनवला होता। या कारंजाचे पाणी 100 वेगवेगळ्या प्रकारे खेळवले जात होते। मित्रांनो, हा वाड्याचा मध्यवर्ती चौक आहे। ह्या चौकात मुख्य कारंजा आहे। ह्याभोवती बरीच दालने आहेत, तसेच भोजनाची जागा देखील आहे। हा आहे नानासाहेब पेशवे यांचा आरसे महाल। हे आहे खुशाबा हेबत सिंग यांचे निवासस्थान। हे मस्तानीचे खापरपंतू आणि अली बहादूर यांचा मुलगा होता। मित्रांनो, ही खोल जागा नक्की कशाची आहे हे समजले नाही। ही आहे गणपती रंग महाल श्रीमंत पेशव्यांची बैठक। हा समोर आहे 8 तोटीचा कारंजी हौद। हे समोर आहे अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान। हे समोर आहे गोदूबाई यांचे निवासस्थान। ह्या ठिकाणी होती छत्रपती शाहू महाराजांची गादी। त्यांच्यानंतर पेशवे ह्या गादीचे सर्वाधिकारी होते। ते सर्व चालवत होते। हा समोर आहे राजस्त्रियांचा महल। तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला शनिवार वाडा? कमेंट्स मध्ये नक्की लिहा। धन्यवाद। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।